10-5 मिनिटं का होईना पण मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. अरे वयाच्या 16व्या वर्षी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. अरे हात तुटला तरी दुश्मनासोबत लढत राहतो त्याचं नाव तानाजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि एवढ्यांना एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यसाजी कान्होजी एक एक मावळा घेतला होता. थोडा आवाज द्यावा. अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यसाजी कान्होजी एक एक मावळा घेतला होता. कोणाच्या पाठीवरून हात फिरवला होता तर कोणाच्या डोक्यावरून हात फिरवला होता. तानाजी कोणाच्या पारतंत्र्याखाली जीवन जगणं आम्हाला आवडत नाही. तसा रांगड्या भाषेत नेताजी कडाडला राज. ठरलं राज. तिकडून मुरारबाजी कडाडला राज. प्राण गेला तरी चालेल राज पण गड जिंकायचाच. अरे तानाजी यसाजी कान्होजी एक एक मावळा राजांनी स्वतःच्या हाताने तयार केला होता. 100, 200, 300, 400 पोरं तयार झाली होती. पोरांना भगवान शंकराचं मंदिर दाखवलं होतं. पोरांनी हातातला गुलाल हातातला भंडारा भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिला आणि एकच जय जयकार झाला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. अरे सह्याद्रीच्या कड्या कपारीत आमच्या राजांच्या आवाजाचा नाद घुमू लागला. सह्याद्रीच्या कड्या कपारीत आमच्या राजांच्या आवाजाचा नाद घुमू लागला. आमच्या राजाकडे एकही गड नव्हता. आता गडाची संख्या झाली 10. मावळ्यांची तुकडी हजारावर गेली. 10,000चं घोडदळ, 12,000चं पायदळ, 200 उंट, 200 हत्ती. फार मोठा लवाजमा तयार झाला. आणि आमच्या राजांच्या विरोधात पहिलं संकट आलं मायबाप. त्या पहिल्या संकटाचं नाव होतं अफजल खान. अरे आमच्या राजाने अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. शाहिस्ते खान आला. शाहिस्ते खानाची बोट कापली. आमच्या राज्यावरती अतिक्रमण व्हायची. ती अतिक्रमण आमच्या मावळ्यांनी परतून लावायची. आमच्या राजांचा धाक बसला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. सह्याद्रीच्या कड्या कपारीत आमच्या राजांच्या आवाजाचा नाद घुमू लागला. ठरलं राज्य उभं राहिलं. महाराष्ट्राची जनता सुखानं नांदू लागली. मोकळा श्वास सोडू लागली. आणि आमच्या राजांच्या विरोधात तिसरं संकट आलं मायबाप. त्या तिसऱ्या संकटाचं नाव होतं सिद्धी जोहर. अरे 40,000ची पटाणी फौज घेऊन सिद्धी आला होता. कर्नूलचा सिंह म्हणायचे त्याला. आणि राज्यावरती अतिक्रमण करून आला होता. पन्हाळा नावाचा गड आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्या गडावरती राजे मुक्कामी होते. आणि ज्या गडावरती आमचे राजे मुक्कामी होते त्या गडावरती 40 राजांसोबत फक्त 1300 मावळे होते. एका बाजूला बघितलं तर 1300 मावळे होते आणि एका बाजूला बघितलं तर 40,000ची पटाणी फौज भर भक्कम वेढा देऊन उभी होती. अरे ज्या गडावरती राजे मुक्कामी होते त्या गडावरती राजांसोबत फक्त 1300 मावळे होते. एका बाजूला बघितलं तर फक्त 1300 मावळे होते आणि एका बाजूला बघितलं तर 40,000ची पटाणी फौज होती. सुटणं अशक्य आहे महाराज. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 दिवस नाही, 20 दिवस नाही, 50 दिवस नाही, 3.5 महिने निघून गेले. राजे एकाच जागेवर मुक्कामी आहेत. नेताजी पालकरनं आक्रमण केली पण त्यांचा फायदा झाला नाही. राष्ट्रमाता जिजामाता महासाहेबांना आक्रमण केली पण त्यांचा सुद्धा फायदा झाला नाही. कारण संकटच एवढं बुलंद आणि आसमानी होतं की एका बाजूला फक्त 1300 मावळे होते आणि एका बाजूला 40,000ची पटाणी फौज होती. आता जो तो हाच बोलू लागला, अरे पुन्हा एकदा हा महाराष्ट्र अंधारात जाणार. कुणाच्या तरी छायाछत्राखाली आम्हाला पुन्हा जगावं लागणार. आमचा राजा सापडणार. आमचा राजा कैद होणार. 3.5 महिने निघून गेले आणि 3.5 महिन्याच्या नंतर पावसाळा ऋतू सुरू झाला. पावसाळ्यात धो पाऊस पडत होता. एक दिवस राजाने गडावर 1300 पोरं बोलून घेतले आणि त्या 1300 पोरांना राजे बोलू लागले, पोरांनो उद्या गड सोडायचा आहे म्हणतो. राज 40,000ची पटाणी फौज आहे. राज 40,000ची पटाणी फौज आहे. राज गड सोडणं अशक्य आहे. राजाने सांगितलं उद्या गड सोडायचा. राज कसा सोडायचा? राजाने सांगितलं गडावरून उद्या 2 पालख्या काढायच्या. एक पालखी सिद्धी जोहरच्या शामियान्यात शरणागतीला म्हणून पाठवायची आणि दुसरी पालखी पुसाटीच्या बुरुजाकडून मोठ्या पावसानं घळ पडली त्या घळेकडून विशालगडाकडे मार्गस्थ करायची. अरे ऐका आमच्या महाराष्ट्राचा इतिहास. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास ऐकण्या इतकी सुद्धा सोपी गोष्ट नाही. कदाचित एखाद्या पालखीमध्ये बसून आमचे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे मार्गस्थ होतील पण दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी राजा म्हणून कोणाला बसवायचं? अरे कोणाला बसवायचं? 1300 पोरं समोर होते आणि त्या 1300 पोरामधल्या एका पोराला राजानं हाक मारली. त्या पोराचं नाव होतं शिवाकाशीद. अरे प्रतापगडाच्या पायथ्याला नेमापूर नावाचं गाव आहे आणि त्या नेमापूरचा रहिवासी होता तो शिवाकाशीद. राजांसारखा दिसत होता शिवाकाशीद. राजांसारखीच दाढी करायचा, राजांसारखीच अंगलाठी होती, राजांसारखेच कपडे घालायचा. अरे राजे जर गडावर नसते तर बाकीचे मावळे त्यालाच मुजरा करायची. या राज खुश व्हायचा. आज राजानं त्याला जवळ बोलून घेतलं होतं आणि या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवाकाशीदाला बोलत होता, शिवा उद्या गड सोडायचा म्हणतो.
राजा अडलय कुठं? अरे शिवा गड सोडायचाय म्हणतो, राजा अडलय कुठं? अरे कळत नव्हतं माझ्या राजाला, कसं सांगू या लेकराला, तू माझ्यासारखा दिसतोस ना, म्हणून प्रति शिवाजी राजा म्हणून तुला उद्या पालखीत बसवायचंय. आणि अचानक आमच्या शिवा काशीदाच्या लक्षात आलं, राजे मला तर म्हणत नाहीत ना, राजे मलाच म्हणतायत वाटतं. आणि आमच्या शिवा काशीदानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं. राजे अहो एवढं छत्रपती बनण्याचं भाग्य मला देता का? राजा एवढं छत्रपती बनण्याचं भाग्य माझ्या पदरात घालता का? अहो राजा द्या मला तुमचे कापड, अहो राजा द्या मला तुमची तलवार, अहो राजा द्या मला तुमचा शेला, अहो राजा द्या मला तुमचा फेटा, मी होईल किंवा राजा. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने शिवा काशीदाची दाढी सुंदर बनवली. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने शिवा काशीदाला फेटा बांधला. आणि या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदाला पालखीत बसवत होता. अरे ज्यावेळेस या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदाला पालखीत बसत होता, त्यावेळेस गडावरचा प्रत्येक मावळा रडत होता, कारण जो शामियान्यात जाणार आहे तो शिवा काशीत तुम्हाला आम्हाला परत दिसणार नाही. आमचे शिवाजी महाराज सुद्धा ढसाढसा रडू लागले, पण पालखीत बसलेला शिवा माता हसत हसत पालखीत बसला होता. अरे आज माझं भाग्य आहे, मी राजा आहे, आज माझं भाग्य आहे. आणि शिवाजी महाराजांची पालखी पुसाटीच्या बुरुजाकडून विशाळगडाकडे मार्गस्थ झाली. आणि दुसऱ्या बाजूला शिवा काशीदाची पालखी निघाली. मनामध्ये खिल्लारी चालली होती, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. आणि दुसऱ्या बाजूला मध्यधुंद अवस्थेमध्ये सिद्धी जोहर शामेण्यामध्ये तयार झाला होता. अरे जे औरंगजेबला जमलं नाही, जे शाहिस्ते खानाला जमलं नाही, जे महाराष्ट्रात कुणाला जमलं नाही, ते मी करून दाखवलंय. आज या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवाजी राजा मला शरण येणार मध्यधुंद अवस्थेमध्ये तयार झाला होता. आणि आता मग एक हशम पळत आला आणि त्यानं बातमी सांगितली, हुजूर दगा कुणीतरी पळतय. अरे एखाद्या नागाच्या मस्तकावर जसा दगड पडावा आणि त्या नागारानं आपला फणा उगारावा, ही गद्या सिद्धी जोहरची झाली. सिद्धी जोहर चौताळला लालबुंद झाला. अरे निघाला राजाच्या शोधात निघाला. 10,000 गोडदळ घेतलं, 12,000 पायदळ घेतलं, उंट घेतले, हाती घेतले, निघाला राजाच्या शोधात निघाला. आणि राजाची पालखी म्हणून शिवा काशीदाची पालखी मिळाली. अरे आमचे शिवा काशीद राजांसारखे दिसत होते, शिवा काशीद राजांसारखे दिसत होते. आणि मान मुद्रा झाला आणि शिवा काशीदाला पालखी शामियान्यामध्ये आणलं. मानपान झाला आणि टोचून बोलायला लागला, सिद्धी क्या राजे, भागने का इरादा था क्या? अरे आप तो महाराष्ट्र के राजे हो, फिर भी आप भाग रहे हो. पण एका शब्दानं सुद्धा आमचा शिवा काशीद बोलणं गेला. अरे एका शब्दानं सुद्धा आमचा शिवा काशीद बोलणं गेला. कदाचित मी बोललो आणि माझ्या भाषेनं जर कळालं मी राजा नाही तर माझा राजा संकटात सापडेन. अरे लाख मेले तरी चालतेन, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. आमचा शिवा काशीद एका शब्दानं सुद्धा बोलणं गेला. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झालं, राजे बोलत का नाहीत, म्हणून ओळखीची 2-5 माणसं आणली आणि त्याच्यातल्या 3 माणसानं सांगितलं, अरे राजेच नाहीत. म्यानातील तलवार बाहेर निघाली आणि म्यानातील तलवार आमच्या शिवा काशीदाचा मानेला लागली. आणि मानेला लागलेली तलवार शिवा काशीदाला विचारत होती, बताओ, अरे बताओ कौन हो तुम, बताओ कौन हो तुम. अरे अंगावरती अशी जागा राहिली नव्हती रे की जिथं वार झाला नव्हता म्हणून. पण सांगत होता शिवा की मी शिवाच आहे. अरे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता शिवा काशीद, पण सांगत होता की मी शिवाच आहे. अगणित वार होत होते, सपासप वार होत होते. आणि ज्यावेळेस अंतिम श्वासाला पडला, या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला मुजरा केला, या अंतिम श्वासाला पडला, त्यावेळेस फक्त एक तोंडातून शब्द सांगितला, अरे मी शिवा आहे, पण मी नावी शिवा आहे. अरे गेला माझा राजा तुमच्या हातावर तुरी देऊन. वाक्य ऐकलं, वार झाला आणि अंतिम श्वासाला ज्यावर शिवा काशीत पोहोचला त्यावेळेस महाराष्ट्राच्या मातीला मुजरा करू लागला. राजा घ्या माझा मुजरा, राजा घ्या माझा मुजरा, शेवटचा माझा मुजरा घ्या राजा. 2 तास का होईना पण तुम्ही तुमचे कापड घालण्याचं भाग्य मला दिलं. अहो राजा 2 तास का होईना पण तुमची तलवार सांभाळण्याचं भाग्य मला दिलं. अहो राजा 2 तास का होईना पण तुमच्या पालखीत बसायला मला मिळालं राजा. अहो राजा 2 तास का होईना पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगाय मला मिळालं राजा. असा दुसरा जरी जन्म मला एखादा मिळाला तर त्या भगवंताला मी एकच मागणं मागेन, देवा दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा मला त्या शिवाजी महाराजांचा शिवा काशीद म्हणून जन्माला घाल. वाऱ्यासारखी बातमी आमच्या शिवाजी महाराजाच्या कानावर गेली. अरे वेळच नव्हता आमच्या राजाकडे थांबायला, दुःख कडायला, रडायला. पण राजानं पालखी थांबवली होती आणि बाजी प्रभू देशपांडेच्या गळ्याला आलिंगन देऊन या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदासाठी ढसाढसा रडू लागला. या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदासाठी ढसाढसा रडू लागला. बांधल्या पेंडीचा फुटला से आळा,
अन उग बारा वाटा रडता ते. या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदासाठी का रडू लागला? अरे एक नावी समाजाचं पोरग होतं, पण त्या नावी समाजाच्या पोरानं या हिंदवी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं होतं. अरे एक नावी समाजाचं पोरग होतं, पण त्या नावी समाजाच्या पोरानं या मराठी मुलकासाठी आपलं बलिदान दिलं होतं. अरे एक नावी समाजाचं पोरग होतं, पण त्या नावी समाजाच्या पोरानं या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं बलिदान दिलंय. कदाचित मला असं वाटतंय महाराज की शिवा काशीदाच्या जन्माचं काय झालं, सार्थक झालं.